कधी-कधी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. अशा वेळेस अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनणारी ही बटाट्याची मसाला पुरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि या व्हिडिओमध्ये पुरी कमी तेलकट व्हावी यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात पहिल्यांदा आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. तर मी बटाटे सर्वात पहिल्यांदा उकडवून घेतलेले होते. त्याला मस्त असं थंड करून घेतले आणि आता हे किसून घेते. तर बटाटा किसल्यानंतर आपल्या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो. इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपला बटाटा किसून झालेला आहे. आता यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. पिठाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता यामध्ये मी इथे बारीक रवा 2 ते 3 चमचे टाकलेला आहे. त्यामुळे आपल्या पुऱ्या एकदम कुरकुरीत होतात आणि आपल्या पुऱ्या व्यवस्थित अशा तिखट व्हाव्या यासाठी इथे मी हिरवी मिरची, जिरे आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आणि त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपल्या पुऱ्या एकदम खमंग व्हाव्यात त्यासाठी इथे मी पाव चमचा ओवा चांगला हातावरती चुरगळून टाकलेला आहे. आता पीठ मळताना यामध्ये मी 2 चमचे आपलं जे तेल आहे ते टाकलेलं आहे. आता आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा मी हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे पिठामध्ये मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपल्याला जसं पाणी लागेल त्यानुसार थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घ्यायचं आहे. तर पुऱ्या करण्यासाठी पीठ आपल्याला जास्त पातळ मळायची गरज नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं. इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपलं हे कणिक मळून झालेली आहे. आता आपल्याला आपली कणिक व्यवस्थित अशी भिजण्यासाठी 20 ते 25 मिनिट झाकण ठेवून द्यायचे आहे. आता 20 ते 25 मिनिट झालेले आहेत. आपण ही कणिक व्यवस्थित भिजली का ते चेक करूयात. मस्त आपली कणिक भिजलेली आहे. यावरून मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि एकदा व्यवस्थित असं हाताने मळून घेते. पुऱ्या करण्यासाठी आपली ही कणिक रेडी आहे. आता आपण पुऱ्या करून घेऊयात. त्यासाठी इथे मी एक गोळा घेतलेला आहे चपातीच्या आकाराचा. तर तुम्ही छोटा छोटाले गोळे घेऊन पण पुऱ्या करू शकता किंवा असं झटपट पुऱ्या बनवायच्या असेल तर एक चपातीच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित असं चपातीसारखं लाटून घ्यायचं. खूप जास्त आपल्याला पातळ लाटायचं नाही आहे आणि खूप जाडसर ठेवायचं नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित आपण हे लाटून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता जाडी मी जास्त पातळ केलेली नाही, खूप जास्त जाड पण ठेवलेली नाही. आता इथे मी ग्लासाच्या साहाय्याने व्यवस्थित याच्या पुऱ्या करून घेते. या पद्धतीने केल्यामुळे काय होतं, पुऱ्या झटपट बनतात आणि एकसारखा आकार येतो. त्यामुळे लहान किंवा मोठ्या होण्याचं काहीच टेन्शन नाही आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित अशा ह्या 3 पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि मस्त आपल्या ह्या पुऱ्या बनवून तयार आहेत. अशाच आपण बाकीच्या पुऱ्या पण करून घेणार आहोत. इथे आपण सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आपलं ताट मस्त असं तयार आहे. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. तर इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये एक पुरी टाकलेली आहे. अगदी काही सेकंदामध्येच ही पुरी फुगून तयार होते. तुम्ही पाहू शकता काही मस्त आपली टम्म पुरी फुगलेली आहे. अशाच आपल्याला बाकीच्या पुऱ्या पण तळून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने जर तुम्ही पुऱ्या बनवल्या तर सर्व पुऱ्या अगदी टम्म फुगतात आणि खायला तर खूप कुरकुरीत लागतात. आणि आपण बारीक रवा वापरल्यामुळे आपल्या पुरीचा जो आकार आहे तो बराच वेळ तसाच राहायला मदत होते. आणि पीठ मळताना बारीक रवा वापरल्यामुळे आपली पुरी जास्त तेलकट पण होत नाही. आपण सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता टम्म पुऱ्या फुगलेल्या आहेत. तर एकदा या पद्धतीने पुऱ्या नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.